भारतीय समांतर सिनेमातील सर्वात धक्कादायक आणि तितकंच प्रभावी असणारा नॅशनल अवॉर्ड विनिंग 1975चा निशान हा श्याम बेनेगल यांचा वन ऑफ द बेस्ट सिनेमा आहे. ग्रामीण भागातील सरंजामशाही, सत्तेचा माज आणि शोषणाविरुद्ध उमटलेला एक जन आक्रोश. एक गाव, त्या गावावर असते 4 भावांची दहशत, ज्याचं नेतृत्व अमरीश पुरी करत असतो. गावातील स्त्रियांचं अपहरण करणे, गरिबांना लुटणे हा जणू काही त्यांचा हक्कच समजतात. ज्यावेळी ते गावातील नवीन शिक्षक गिरीश कर्नाड यांची पत्नी शबाना आझमी हिचं दिवसाढवळ्या अपहरण करतात, त्यावेळी पोलीस आणि न्याय व्यवस्था त्यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसते. हे समाजाचं क्रूर वास्तव आपल्याला पाहायला मिळतं. शबाना आझमी ही सुरुवातीला या सगळ्याचा प्रतिकार करताना दिसते, पण ज्यावेळेस तिला समजतं की तिचा पती तिला वाचवण्यासाठी असमर्थ आहे, त्यावेळी जमीनदाराच्या घरामध्ये ती स्वतःचं अस्तित्व शोधू लागते. यालाच स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतात. म्हणजे अशी मानसिकता की जिथे पीडित आपल्या शोषकाच्याच प्रेमात पडतो किंवा त्याच्याशी जोडून घेतो. हे या चित्रपटामध्ये अतिशय संवेदनशीलपणे दाखवलेलं आहे. विश्वम म्हणजे नसरुद्दीन शाह, जमीनदारांचा सर्वात लहान भाऊ. तो संवेदनशील असतो, त्याला त्याच्या भावांची ही क्रूरता आवडत नसते, पण जेव्हा तो सुशीलाच्या प्रेमात पडतो त्यावेळी स्वतःच्या वासनांच्या क्रूरतेसाठी तो त्याच क्रूरतेचा वापर करताना दिसतो. गिरीश कर्नाड एक शिक्षक, पण व्यवस्थेपुढे हतबल झालेला पुरुष. पत्नीला वाचवण्यासाठी सुरुवातीला तो कायद्याची मदत घेतो, पण शेवटी नाविलाजास्तव त्याला हिंसेचा वापर करावा लागतो. निशान शब्दाचा अर्थ होतो रात्रीचा अंत, जुलमी राजवटीच्या रात्रीचा अंत. चित्रपटाचा शेवट अत्यंत भयानक, हिंसक आणि विचार करायला लावणारा असा आहे. गावातील सर्व लोक एकत्र येतात आणि जमीनदाराच्या घरावर हल्ला करतात आणि संपूर्ण कुटुंबाला काढून काढतात. या क्रांतीमध्ये नसरुद्दीन शाह आणि शबाना आझमी हे मारले जातात. चित्रपटाच्या शेवटी शिक्षक आपल्या पत्नीचा शोध घेत असतो, तर लहान मुलं हे सगळं पाहत असतात. चित्रपटाचा शेवट आपल्याला दर्शवतो की हिंसेचा शेवट हा विनाशातच होत असतो, पण या लढ्यात निष्पाप पिढी ही भरडली जाते. हा चित्रपट YouTubeवर पाहण्यासाठी अवेलेबल आहे. असेच हिडन जेम्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.